अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। दहेगाव येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात असलेल्या भव्य श्रीमद भागवत कथा सप्ताहाची सांगता राळेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या दहेगाव येथे अनेक वर्षापासून श्रीमद भागवत कथा सप्ताह साजरा करण्यात येतो। यावर्षीही विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात भव्य श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। श्रीमद भागवत कथा सप्ताहाची आज दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी गावातील तसेच बाहेर गावावरून आलेल्या महिला पुरुष भजनी मंडळांना आमंत्रित करून दहेगाव येथे पालखीची भव्य येत असलेले गावातील प्रमुख मार्गातील त्यासमोर महिलांनी रांगोळी काढून ठिकठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीचे व श्रीमद भागवत पुराणाचे टाळ मृदुंगाच्या निनादात भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले। पालखी सोहळ्याला ठिकाणी गावातील शिवप्रतिष्ठान युवा मंच तथा अरविंद ठाकरे ग्रुपच्या वतीने पिण्याचे पाणी चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। गावातील नागरिकांनी पण ठिकठिकाणी चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच बाहेर गावावरून आलेल्या भजनी मंडळांना सुदाम बलकी यांच्याकडून भोजनाचा कार्यक्रम करण्यात आला। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। हा सप्ताह जे आयोजन करतो आम्ही त्याच्या मागची एकच उद्देश आहे। ही आमची परंपरा आहे। आम्ही परंपरेनुसार एक पिढीची परंपरा आहे आणि या परंपरेनुसार आम्ही दरवर्षी हा उत्सव साजरा करतो। हा उत्सव साजरा करत असताना मात्र या ठिकाणी फक्त राजकारण येत नाही, समाजकारण येत नाही, धर्मकारण येत नाही, फक्त धार्मिकता आणि धार्मिकता। या कार्यक्रमामध्ये गावातील सर्व नागरिक केवळ महिला पुरुष तरुण बालगड सगळे एकत्र येऊन एका गुन्ह्यावर बसून हा कार्यक्रम मोठ्या आनंदात साजरा करतो।